पुण्याचा ज्यावेळेस इतिहास सांगितला जातो एक रस्त्याचा फार उल्लेख केला जातो, म्हणजे जेएम रोडचा. जेएम रोडचा जो रस्ता त्यांनी बांधला त्या कंपनीला परत कॉन्ट्रॅक्टच मिळालं नाही असं म्हटलं जातं. पण आज पुण्यात अशी स्थिती आहे की मी पण सध्या बघत असतो की चांगला रस्ता आहे, तो तर रस्ता परत काढायचा आणि त्याच्यावर परत डांबरीकरण करायचं, आणि जिथं गरज आहे तिथं रस्ते होत नाहीत. असा एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतो. आम्ही बाहेरून जरी पुण्यात आलो असलं तरी वाटतं की एवढं का, ह्या पैशाचा अपव्यय होतोय का, हा पैसे खाण्याची एक स्कीम आहे का, तेच रस्ता काढायचा त्यावर डांबर होतायचा. यावर तुम्ही एक नागरिक म्हणून, एक अभ्यासक म्हणून तुमची भूमिका काय बाबा ह्या सगळ्या विषयांवरती? जंगली महाराज रोडचा उल्लेख तुम्ही केला. तो जंगली महाराज रोडचा जो कॉन्ट्रॅक्टर होता ते दोन पारशी बंधू होते. नंतर त्यांच्यामध्ये विभाजन झालं आणि त्यांनी काम करणं बंद केलं, त्यामुळे त्यांना दिलं नाही. पण काही ठिकाणी रस्ते जे आहेत ते रस्ते खणून त्याच्यावर परत डांबर टाकण्याचे प्रकार जे आहेत ते आता या प्रशासक राजमध्ये भरपूर वेळा झालेले आमच्याही निदर्शनास आले. पण आता लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे थांबेल. ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्याच ठिकाणी रस्ते होतील आणि ज्या ठिकाणी नुसतं सरफेसिंग करायचं असेल तिथं सरफेसिंग होईल. आता कसं झालं की सामान्य नागरिकांचा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये नसल्यामुळे प्रशासनाला रान मोकळं झालं. परंतु आता मला नवल किशोर राम जे आमचे आयुक्त आहेत त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी जी ड्रेनेजची चेंबर्स खाली होती ती रस्त्याच्या पातळीला आणण्यासाठी एक मोठा ड्राईव्ह केला आणि तो यशस्वी झाला.